हॅलो, नमस्कार. मी स्नेहा मराठी कलाकार या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते. तर कसे आहात सर्वजण? आय होप मस्त आणि मजेतच असाल. तर सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तर उद्या येत आहेत आपल्या सर्वांचे आवडते आणि लाडके गणपती बाप्पा. तर हे गणपती बाप्पा जे तुम्ही अगोदर आत्ताच पाहिले, तर ते गणपती बाप्पांचा धोती आणि फेटा मी घरीच रेडी केलेला आहे, म्हणजे घरीच ते तयार केला आहे. तर तो कसा केला तो व्हिडिओ मी पूर्ण शूट केला आहे. तर व्हिडिओला असंच कंटिन्यू राहा, म्हणजे तुम्हाला कळेल की मी तो फेटा आणि धोती कसं बनवलं. तर या ठिकाणी मी फेट्यासाठी मेजरमेंट टाकून घेते. वरती मी 5 इंचाचा सरळ रेष आखली आहे आणि खाली 2 इंचाचं माप घेतले. आणि आता हे जे आहे त्रिकोण अशा पद्धतीने मी कट करते आहे, जी होईल फेट्याची उजवी साईड, म्हणजे गणपती बाप्पांच्या फेट्याची उजवी साईड जी अशी तिरके असते तीही आहे. तर अशा पद्धतीने मी हे सगळं आखून घेतलं आहे. आणि तो कागद मी थोडासा जाडसर घेतला आहे, कारण ते एक कडक राहावं म्हणून. तर जाडमध्ये जे कॅलेंडर वगैरे जे असतात किंवा साडीच्या ड्रेसच्या खोक्यांचा पुठ्ठा घेतला तरी चालेल, पण तो जरा जास्त जाड होईल म्हणून मी हे मीडियम, मला अशा पद्धतीचा कागद मिळाला. तर हे जे कॅलेंडर होतं माझ्याकडं मी त्याचं कट केलेलं आहे. आणि आता या ठिकाणी मी जी फेट्याची डावी साईड असते ती साईडचं जो मला कागद लावायचा आहे, तर तो कागद मी या ठिकाणी कट करून घेते, किंवा जे मेजरमेंट आहे त्यानुसार मी हे कट करून घेते. तर गणपतीचा पूर्ण फेटा मोजल्यानंतर पूर्ण गोल 12 इंच असं माप भरत होतं. तर मी ऑलरेडी 5 इंच इकडं कट केलं होतं, 11 इंच भरत होतं. तर ऑलरेडी मी 5 इंच हे त्रिकोणी भागामध्ये कट केलं होतं, तर त्यामुळे मी इकडे 6 इंच घेतलेलं आहे. पण आय थिंक मला इथे 7 इंच घ्यायला हवं होतं, कारण जे मी दोन्ही भाग ज्या ठिकाणी जॉईंट करते जवळपास तिथे पण अर्धा ते 1 इंचाचा फरक पडतो, कारण बॅक साईडला पण आणि फ्रंट साईडला पण जॉईंट करायचं आहे. त्यामुळे तर मी इथे 1 इंच वाढून घ्यायला पाहिजे होतं, पण ते मला त्यावेळेला लक्षात नाही आलं. तर पुढे बघाच मी त्याचा काय जुगाड केलेला आहे आणि ते फेटा कसं मी त्याला टाईट केलं किंवा कसं जॉईंट केलं, तर ते तुम्ही पुढं पाहात. तर या ठिकाणी मला जो उजव्या साईडला जे त्रिकोणी भाग लावायचा आहे, तर तो मी या ठिकाणी कपड्यावरती मेजर करून पाहिला आणि जो कपडा सूट झाला तो कपडा मी या ठिकाणी घेतलेला आहे. आणि आता मी त्या पूर्ण त्रिकोणी भागावरती अशा पद्धतीने फॅब्रिक ग्लू आहे या कोनमध्ये मी भरला होता, कारण माझं नेमकं फॅब्रिक ग्लू ज्या डब्बीमध्ये होतं त्याचं डब्बीचं झाकण हरवलं होतं, म्हणून मग मी या कोनमध्ये तो भरला होता. तर तो म्हणजे कोणी विचारेल की हे कुठला ग्लू आहे वगैरे, तर मी फॅब्रिक ग्लू आहे जो ॲक्रेलिकचा फॅब्रिक ग्लू येतो तो. तर या ठिकाणी मी ते पूर्ण इथं पेस्ट करून घेते, जे मी ग्लू लावला होता त्या त्रिकोणी भागाला, तर तो मी या ठिकाणी असा पेस्ट करून चिटकवून घेतला आहे. आणि आता जो एक्स्ट्राचा कपडा येतोय तर तो कपडा मी या ठिकाणी कट करते आहे. पेपरपेक्षा जवळपास 1 इंचाचं अंतर धरून मी साईडने तो कपडा कट करून घेतला आहे. आणि हे जे 1 इंचाचं अंतर जे धरलं आहे, तर त्याला पण मी अशा पद्धतीने कट्स दिले आहेत, जेणेकरून ते कट्सने तो कपडा छान तिथे पेस्ट करता येईल, कारण का राऊंड शेप असल्यामुळे तिथे खूप घोळ आला असता जर कट्स दिले नसते. तर ते कट्स देऊन झाल्यानंतर अशा पद्धतीने मी या ठिकाणी सगळीकडं असा ग्लू लावून घेते, जेणेकरून तो कपडा छान असा त्या ठिकाणी चिटकल्या जाईल आणि फिनिशिंग पण छान येईल आपल्या फेट्याला. तर अशाच पद्धतीने मी पूर्ण जे त्रिकोण आपण कट केला होता त्या ठिकाणी ग्लू लावून घेतला आणि अशा पद्धतीने पूर्ण कपडा असा चिकटवलेला आहे. आणि जे कोपऱ्यातले भाग होते ते अशा पद्धतीने ॲडजस्टमेंट करून चिटकवले. काही जर खूपच जास्त असतील तर ते मी कट करून सुद्धा टाकलेले आहेत. तर नेमकी हे त्रिकोण आल्यामुळे या ठिकाणी तिथे असं घोळ पण नाही म्हणता यायचं, पण ते जास्ती भाग आला होता, तर तो मोस्ट ऑफ कट करून टाकलेलाच बरा, कारण चिटकायला पण भरपूर तो प्रॉब्लेम देतात. तर कपडा लवकर चिटकत नाही आणि त्यात हा चमकीचा कपडा होता, त्यामुळे हा जरा चिटकायला थोडा त्रासच झाला.
पण ठीक आहे, चला एंड रिझल्ट तर चांगला आला, त्यामुळे म्हणजे काही वाटत नाही. तर या ठिकाणी हा आपला त्रिकोणी कपडा कंप्लीट झालेला आहे. आणि आता जी साईडची डाव्या साईडची फेट्याच्या डाव्या साईडची जी भाग आहे, ज्या ठिकाणी मोस्ट ऑफ जे आपण फेटे असतात म्हणजे प्रॉपर जे घालतात, तर त्या ठिकाणी पिळ्याची साईड किंवा प्लीट्सची साईड असते. पण आता या ठिकाणी माझा गणपती खूपच छोटा होता आणि त्यातली त्यात मला हे अशा पद्धतीचं डेकोरेशन करायचं होतं. तर मग पिळे वगैरे देणं, ते चिटकवणं किंवा स्टेपल करणं सगळंच खूप अवघड झालं असतं, म्हणून मी तिथे थोडंसं माझं डोकं लावलेलं आहे. मी त्या साईडचा जो कपडा आहे तो पूर्ण प्लेन घेतला, कारण का मला त्यावरती लेसच्या साह्याने असं इल्युजन देता येईल की तिथे मे बी प्लेट्स आहेत किंवा पिळे आहेत, अशा पद्धतीचं इल्युजन देता येईल, म्हणून मी मुद्दामून त्या साईडचा कपडा प्लेन घेतला आहे. आणि त्यावरती त्या लेस चिटकवून मी असं इल्युजन क्रिएट करणार आहे की त्या ठिकाणी प्लीट्स आहेत. तर ज्या पद्धतीने आपण त्रिकोणी जे भाग होता त्याचं पेस्टिंग वगैरे केलं होतं, सेम त्याच पद्धतीने ही साईडची जी कपड्याची पेस्टिंग वगैरे आहे ते पण आता मी कंप्लीट करून घेते. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय की मी ह्या दुसऱ्या साईडच्या जो कागद होता त्याची पण पेस्टिंग कंप्लीट करून घेतलेली आहे. आणि ही थोडीशी त्या कपड्याला मिळती जुळती आणि थोडीशी फेंट अशी लेस मी या ठिकाणी घेतलेली आहे. आणि ही लेस मी अशा पद्धतीने स्टेपल करून घेतलेली आहे पूर्ण कपड्याला. अशाच पद्धतीने मी ही लेस परत एकदा अशी खालून लावत आहे, जेणेकरून त्याला असा भास यावा किंवा असं व्ह्यू यावा की तिथे प्लीट्स आहेत किंवा पिळे आहेत. अशा पद्धतीचं डिझाईन मी या ठिकाणी क्रिएट केलेलं आहे. आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय की कसं स्टेपलरच्या साह्याने मी हा पूर्ण भाग रेडी करून घेतलेला आहे. आणि खूप सुंदर ती लेस आणि तो कलर ते सगळं इतकं छान मॅच झालं होतं. आणि मी तुम्हाला खरं सांगते, मी हे कोणतंच कपडा किंवा लेस असं काहीच विचार करून आणला नव्हता. जे घरात अवेलेबल होतं, जे मला त्यावेळेला सापडलं भेटलं, त्यावेळेला मी असं क्रिएट करायला घेतला. आणि मी फेटा वगैरे पण काहीच करणार नव्हते बाप्पांसाठी, कारण बाप्पांची मूर्ती मी छोटी आणली होती. काही कारणामुळे आम्हाला ह्या वर्षी गणपती बाप्पांची मूर्ती बुडवायची नाही आहे, त्यामुळे मग मी घेतानाच मूर्ती खूप छोटी घेतली. पण मग ज्या वेळेला आणली, मग त्या असं रील्स वगैरेमध्ये किंवा हे इन्स्टाला वगैरे हे मी पाहिलं होतं की अशा पद्धतीने हे क्रिएट करता येतं. तर ते पाहिलेलं एक डोक्यात होतंच. आणि कलाकारी वृत्ती असल्यामुळे हात तर काही शांत बसवतच नाही आपला. तर त्याचमुळे मग मी म्हटलं चला, जे घरात साहित्य आहे ते एकदम रात्री 11:30-12च्या नंतर मी हे तयार करायला घेतलं होतं. तर या ठिकाणी मी पूर्ण फेटा तयार करून घेतलेला आहे. आणि त्याला ना मागे थोडीशी, मी तुम्हाला अगोदरच सांगितल्याप्रमाणे 1 इंच कमी पडत होता, तर मी त्यामध्ये दोन्हीच्या मध्ये एक छोटासा कपडा टाकला 1 इंचाची कमी पूर्ण करण्यासाठी. आणि आता या ठिकाणी फेट्याचा बेस तर तयार करून झालेला आहे. त्यानंतर मी या ठिकाणी तुऱ्यासाठी कागद कापलेला आहे. तर मी याची मे बी 5 इंच अशी याची हाईट घेतली होती. आणि विड्थ म्हणजे जी रुंदी असते ती आपण आपल्या मनाने कितीही घेऊ शकतो. जितके जास्त प्लीट्स पडतील तितका तुरा छान दिसतो. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय की इथं पेस्टिंग वगैरे झालेली आहे त्या कपड्याला. त्या कागदाला मी प्लेन जो डाव्या साईडला कपडा बसवला होता तर त्यातलाच तोच कपडा मी तुऱ्यासाठी पण वापरलेला आहे. आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय की अशा पद्धतीने मी याच्या प्लीट्स तयार करून घेते. थोडंसं हार्ड गेलं मला, कारण का मी जो कागद घेतला होता तो थोडासा मला असं वाटतं की जाड झाला. तुऱ्यासाठी थोडा पातळ कागद पाहिजे होता. जे खाली बेससाठी वापरलं तेव्हा खूप छान वाटलं, कारण त्याने बेस छान राहिला. पण तुरा थोडासा मला असं जाणवलं की खूप जास्त कागदामुळे जाड दिसत आहे आणि थोडं बनवायला पण हे झालं. तर मी अशा पद्धतीने इथं बनवून ठेवलं. आणि त्यानंतर त्याच्यावरती थोड्या वेळ अशी कात्री ठेवली, जेणेकरून ते सेट व्हावेत. आणि एक साईडला मी या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की मी 2 रबर घेतलेले आहेत. 2 रबर मी अशा पद्धतीने घट्ट असे पॅक करून घेते ते जे तुऱ्याचा खालची साईड आहे त्याला, कारण का ते निसटू नये अशा पद्धतीने मी
चांगलंच पॅक करून घेतलेलं आहे. आणि आता या ठिकाणी पाहू शकताय की किती सुंदर आपला असा तुरा झालेला आहे. आणि तो नॉर्मली जरी ठेवला ना त्या फेट्यावरती तरी खूप सुंदर दिसत होता. पण मी याला असंच प्लेन काही ठेवणार नव्हते, तर त्यासाठीच मग मी आता ह्या तुऱ्याला जी लेस आपण खालच्या साईडला लावली आहे तीच लेस मी तुऱ्याला स्टेपलरच्या साह्याने बसवून घेणार आहे. आणि आता तुम्ही पाहू शकताय की मस्त अशी लेस बसवून झाली. आणि लेस बसवल्यानंतर तुऱ्याला आता एक वेगळीच लूक आलेला आहे. आणि या अशा पद्धतीने इथं आता मी हा तुरा सेट करून घेते. तो स्टेपलरने पण सेट होणार नाही आणि चिटकवल्याने पण राहणार नाही. त्यामुळे मी आता हे सुई दोऱ्याच्या मदतीने याला शिवून घेते, जेणेकरून ते हलवू नये, डुलू नये, फाटू नये, तुटू नये, काही होऊ नये म्हणून एकदम सेक्युअर करून घेते मी त्याला सुई दोऱ्याच्या मदतीने. ते जर तसंच ठेवलं ना तर त्याला खूप म्हणजे हलेल तो किंवा पडण्याची शक्यता असेल. म्हणून मग मी म्हटलं रिस्क कोणत्याच गोष्टीची नको आहे. त्यामुळे मी तो छान असा सुई दोऱ्याच्या मदतीने पॅक करून घेतला आहे. या ठिकाणी आता रेडी झालेला आहे आपल्या बाप्पांच्या फेट्याचा बेस आणि तुरा दोन्हीही रेडी झालेला आहे. तर वेळोवेळी असं मूर्तीला हे लावून बघणं गरजेचं आहे, कारण मूर्तीचं मेजरमेंट ते प्रॉपरली बसतं आहे का, फिट होतं आहे का हे पाहणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे मी ते खूप वेळा लावून पाहत होते. तर तुरा वगैरे लावल्यानंतर वेळ येते ती ब्रोचची. तर मी असं काहीच आणलेलं नव्हतं ब्रोचसाठी. तर जे काही घरात होतं माझ्याकडे असे 2-3 होते ठेवलेले, तर ते ह्याच दिवसासाठी होते मे बी. तर ते पण मी दोऱ्याच्या आणि सुईच्या मदतीने पॅक करून घेतले. माझा अगोदर असा प्लॅन होता की एक साईडला एक आणि एक साईडला एक लावायचा आणि मध्ये त्या ज्या बॉललेस असतात त्या लावायच्या. पण म्हटलं की ते खूप जास्त बचबच नको वाटायला, म्हणून ते मी दोन्ही एकाखाली एक असे सुई आणि धाग्याच्या मदतीने पॅक करून घेतलेले आहेत. आणि जे तुरा आहे तो सुद्धा स्टेपलरच्या साह्याने खाली बेसला थोडासा अटॅच करून घेतलेला आहे. आणि आता पूर्णपणे आपला फेटा रेडी झालेला आहे. तर हा फेटा रेडी करताच मला 1:30 वाजले होते, कारण मी बसलेच होते 12-12:30 11च्या नंतर. मी टाईम नाही पूर्ण पाहिला. तर या ठिकाणी हा आता नेक्स्ट डे म्हणजे हरतालिकेच्या दिवशीचा दिवस आहे. ते जेव्हा मी सकाळी लवकर उठून बाप्पांचा जे हे आहे धोती ती रेडी करते. तर सगळ्यात अगोदर धोतीचा जो मांडीचा भाग असतो तिथे मी त्याच्या मापा एवढा कपडा कट करून चिटकवून घेते. आणि नंतर मी प्लीट्सचा कपडा त्याच्यावरती प्लीट्स करून चिटकवणार आहे. तर अगोदर अशा पद्धतीने अर्धगोल अशा पद्धतीने कपडा कापला आहे आणि तो मी मांडीचा माप घेऊन कापला होता. आणि मी आता त्या ठिकाणी ते चिटकवून घेणार आहे ग्लूच्या मदतीने. मांडीच्या जेवढ्या भागामध्ये तो कपडा मला चिटकवायचा आहे तर तेवढ्या भागाला मी अगोदर ग्लू लावून घेतलेला आहे. आणि त्याच्यावरती सिम्पली असा कपडा ठेवून तो छान असा चिटकवून घेते, जेणेकरून ज्या प्लीट्स आहेत त्याच्या खाली हा कपडा चिटकल्या जाईल. अशा पद्धतीने मी हा कपडा मांडीच्या त्या भागामध्ये चिटकवून घेतला आहे. आणि त्याच पद्धतीने सेम त्याच्याच अंदाजाने मी इकडे पण माप घेऊन कपडा कट करून घेणार आहे. आणि ह्या पण मांडीला तो कपडा छान चिटकवून घेणार आहे, अगदी त्या मांडीला चिटकवला होता त्याचप्रमाणे. अशा पद्धतीचे डेकोरेशनचे वगैरे हे असे छोटे छोटे कामं करण्यासाठी ना खूप जास्त पेशन्सची गरज असते. आणि जर काही व्यवस्थित आपल्या झालं नाही तर खूप चिडचिडसुद्धा होते. पण तसं नाही झालं आहे माझ्या बाबतीत. तरी छान झालं सगळं. मी जसं विचार केलं होतं तशा पद्धतीने झालं आहे. तर या ठिकाणी मी धोतीसाठी प्लीट्स तयार करून घेते. प्लीट्स तयार करून झाल्यानंतर अशा पद्धतीने मी माप घेतलं. आणि माप घेतल्यानंतर तिथे माझ्या लक्षात आलं की मला कुठे कुठे स्टेपलरच्या पिना मारायच्या आहेत. तर तशा पद्धतीने मी स्टेपलरच्या पिना लावून घेतलेल्या आहेत. आणि थोड्याशा ज्या प्लीट्स होत्या त्या थोड्याशा अशा सरकवून त्याला धोतीचं जे टेक्स्चर असतं किंवा धोतीचं जे प्लीट्स असतात तशा मी त्या बनवून घेतलेल्या आहेत म्हणजे. आणि त्याला छान अशा स्टेपलरच्या पिना मारून त्या अशा मस्त सेट करून घेतल्या
घेतलेल्या आहेत आणि ह्या साईडचं झाल्यानंतर दुसऱ्या साईडचं पण माप व्यवस्थित घेऊन ते छान सिक्युअर करून घ्यायचं आहे स्टेपलरच्या साहाय्याने. तर या ठिकाणी मी मांडीच्या आतल्या भागाचं पण आता माप घेतलेलं आहे आणि ह्या साईडला पण तुम्ही पाहू शकता अशा स्टेपलरच्या पिना मारून घेतल्यात आणि खाली मला धोतीचा किती फ्लो बनवायचा आहे त्यानुसार मी आता माप घेते आणि त्यानुसार आता ह्या कपड्याची मी कटिंग करणार आहे. कपड्याची कटिंग करून झाल्यानंतर जिथे जिथे एंड पॉईंट आहे तिथे तिथे मी ग्लू करून ते चिटकवून घेणार आहे. त्या अगोदर ही अशा पद्धतीने कटिंग करायची आहे, गोल अशी जी धोतीचा खालून फ्लो असतो आणि त्याला नंतर आपण लेसच्या साहाय्याने ते सुद्धा हाईड करणार आहोत, त्याच्या खालचे जे धागेदोरे किंवा काही असतील ते. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की अशा पद्धतीने हे असा मांडीचा फुगीर भाग असा स्टेपलरच्या साहाय्याने मी बनवून घेतलेला आहे आणि तो पायाला चिटकवून घेतला. पण त्यावेळेला मे बी माझ्याकडनं कॅमेराच ऑन करायचा मी विसरून गेले, तर त्याच्यामुळे त्याबद्दल सॉरी. पण तुम्ही पाहू शकता की मागे मी ते मस्त असं ग्लूच्या साहाय्याने ते चिटकवून घेतलेलं आहे आणि आता हे दुसऱ्या मांडीचं मी आता इथे प्लीट्स तयार करत आहे. तर ह्या मांडीच्या प्लीट्स करताना तुम्ही तुमच्या लक्षातच येईल की मी त्या मांडीच्या प्लीट्स कशा चिटकवलेल्या आहेत. तर सेम त्याच पद्धतीने स्टेपल वगैरे करून दोन्ही साईडचे मेजरमेंट्स घेऊन मी या ठिकाणी हा कपडा आता कट करून घेते आणि ह्या मांडी म्हणजे ही जी मांडी आहे बाप्पांची त्या मांडीचा पाय ह्या मांडीच्या खाली लपलेला आहे, त्यामुळे ह्याला खूप जास्त असा खाली फ्लो नाही दिलेला. तो जागच्या जागेच त्याची धोती वळवून घेतलेली आहे कारण बाप्पांचा एक पाय ह्या मांडीच्या खाली आहे त्यामुळे. आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय आता हे अशा पद्धतीनेच मी ह्या साईडला पण ग्लू लावला होता आणि तो ग्लूवरती जे आपण धोतीचं बनवलेलं आहे मिऱ्या वगैरे तर त्या मी चिटकवून घेणार आहे. आणि खरंच ट्रस्ट मी हा ग्लू जो आहे फॅब्रिक ग्लू त्याने इतकं सुंदर ते चिकटलं आहे ना, म्हणजे 1-2 वेळेला प्रयत्न केल्यानंतरच ते छान चिकटल्या गेलं आहे आणि खूप सुंदर त्याचा लुक तर इतका सुंदर आलेला आहे. तर मीच स्वतः तारीफ करून घेते सुंदर सुंदर वगैरे म्हणून. पण तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये कळवा की कसा नेमकी लूक आला आहे शेवटला पाहिल्यानंतर. त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागेल. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि बाप्पांचा जो लूक रेडी झालेला आहे तो पाहून मला कमेंटमध्ये नक्की कळवा की तुम्हाला हा लूक कसा वाटला किंवा एवढ्या छोट्या बाप्पांच्या मूर्तीवर मी हे छोटं सगळं छान केलं आहे ते तुम्हाला आवडलं आहे का हे सुद्धा मला नक्की कमेंटमध्ये कळवा. तर या ठिकाणी मी त्याच ग्लूच्या साहाय्याने ही अशा पद्धतीने लेस बाप्पांच्या धोतीवरती बसून घेतलेली आहे आणि जो मधला भाग राहिलेला आहे त्यावरती अशा पद्धतीने मी ह्या प्लेन कपड्याच्या मिऱ्या बनवलेल्या आहेत. कारण सेम जर कपडा घेतला असता तर त्या मिऱ्या पण उठून दिसल्या नसत्या आणि धोतीचं जे प्लीट्स वगैरे आहेत त्या पण उठून दिसलं नसतं. कारण धोती आणि बाप्पांचे पाय वगैरे ते खूप छोटं आहे आणि त्यातली त्यात हे सगळं ते शोधणं खूप अवघड झालं असतं आणि जर तो सेम कपडा घेतला असता तर ते दिसायला पण एवढं सुंदर दिसलं नसतं. तर या ठिकाणी मी आता हा ग्लू इथे लावून घेतलेला आहे एकदम दोन्ही पायांच्या मधोमध ज्या ठिकाणी आपल्याला मिऱ्या पेस्ट करायच्या आहेत. आणि आता ह्या जिथे मी ग्लू लावला होता त्या ठिकाणी मिऱ्या पण पेस्ट करून घेतलेल्या आहेत, म्हणजे मस्त चिटकवून घेतलेल्या आहेत आणि त्याचा लूक तर इतका सुंदर येतो आहे. म्हणजे हे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहताय पण मला ते प्रत्यक्षात पाहायला खूप सुंदर वाटत होतं. आणि जेव्हा आपण असे काहीतरी नवीन प्रयोग करतो आणि ते असे छान सक्सेस होताना पाहिलं मनात खूप छान आनंद होतो आणि ते एक सॅटिस्फॅक्शन वेगळंच असतं जे एक कलाकार समजू शकतो की ज्याला ह्या गोष्टींमध्ये आवड आहे त्यांनाच हे समजेल की जेव्हा आपण जी प्रतिकृती आपल्या मनात तयार केलेली असते आणि ती अशी प्रत्यक्षात येते तेव्हा खूप छान वाटतं, आनंद होतो. तर वरच्या ठिकाणी ज्या ठिकाणी असं जॉईंट दिसत होते त्या ठिकाणी पण मी अशा पद्धतीची लेस लावून घेतलेली आहे जेणेकरून त्याला एक छान अशी फिनिशिंग आली आहे आणि मस्त अशी आपल्या धोतीचा लूक पण त्याच्यासोबत खूप सुंदर झाला आहे, रेडी झाला आहे. तर ह्या साईडला जी उजवी मांडी आहे त्या साईडला जो उभा भाग होता त्या साईडला पण मी लेस लावून घेतलेली आहे
आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय टोटल आपल्या बाप्पांचा लुक अशा पद्धतीचा झालेला आहे। आणि त्यानंतर मी अशा पद्धतीचा शेल्यासाठी कपडा पण कट केला, त्याला थोडंसं स्ट्रेटनरच्या साहाय्याने असं प्लीट्स तयार केल्या आणि तो पण जसा बाप्पांच्या ऑलरेडी जो मूर्तीला फेटा चालत शेला होता त्याच पद्धतीने त्याच फ्लोमध्ये मी तो शेला टाकलेला आहे। आणि जेव्हा पूर्ण लुक तयार झाला, सगळं मॅचिंग वगैरे झालं, तेव्हा तो खूप सुंदर दिसत होता। आणि हा आहे आपल्या बाप्पांचा फायनल लुक। कसा वाटला तुम्हाला हा माझा छोटासा मिनी बाप्पांचा मिनी मेकअप किंवा डेकोरेशन किंवा वर्क लुक काहीही म्हणू शकता। तर कसा वाटलाय ते मला कमेंट करून नक्की कळवा। आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक, शेअर आणि चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका। तर पुन्हा भेटूया अशा छानशा आणि नवनवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ पाहत राहा आणि या व्हिडिओलाही भरभरून असं प्रेम द्या। तर चला तर मग भेटूया पुन्हा अशाच नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत बाय बाय। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।